मनाची। मिरज तालुक्यातील सलगरेत बुधवार 13 मे रोजी सायंकाळी सुटलेल्या तुफानी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सलगरे आणि परिसरात मोठे नुकसान केले। अचानक आलेल्या या वादळामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले, घरांच्या भिंती कोसळल्या, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले। सलगरे येथे सायंकाळी 5च्या सुमारास सुरू झालेल्या वादळी पावसाने काही मिनिटांतच भीषण रूप धारण केले। गावातील अनेक कुटुंबांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही कच्च्या घरांच्या भिंती कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने कुटुंबांचे संसार उघड्यावर आले। रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे अनेकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला। सलगरे येथील गुरु कांबळे आणि धनराज कांबळे यांच्या घरावरील पत्रे तुफानी वाऱ्याने उडून गेल्याने त्यांचे कुटुंब संकटात सापडले आहे। तसेच गावातील अनेक जनावरांच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही शेड पूर्णपणे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे काही जनावरांना दुखापत झाली आहे। वादळी वाऱ्यामुळे शेती क्षेत्रालाही मोठा फटका बसला असून फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आंबा तसेच इतर फळझाडांची फळे मोठ्या प्रमाणात जमिनीवर पडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले। काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने बागांचेही नुकसान झाले आहे। दरम्यान कोगनोळी सलगरे रस्त्यावर जैन बस्ती समोर एक मोठे झाड आडवे पडल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। रात्री उशिरापर्यंत हे झाड रस्त्यावरच पडून असल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला। काही वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला। वादळी पावसामुळे अनेक मोठी झाडे उन्मळून पडली असून रस्त्यांवर अडथळे निर्माण झाले होते। विजेचे खांब पडल्याने काही भागातील वीज पुरवठाही खंडित झाला होता। नागरिकांनी भीतीच्या वातावरणात सुरक्षित ठिकाणी धाव घेतली। दरम्यान चाबुकस्वारवाडी गावालाही या तुफानी वादळाचा मोठा फटका बसला असून तेथेही घरांचे आणि शेतीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। या नैसर्गिक आपत्तीनंतर नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांकडून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे। अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे।